आणखीन एक संधी राहील ती अर्थात ग्रांट रोड नाइट्स या टीमला. चला ग्राउंड्समन बाहेरच्या दिशेने निघतात. ही आपण मॅचकडे पुन्हा एकदा वळूयात. सामन्याला होती सुरुवात. लेट्स प्ले. पंचांचा इशारा. मध्ये आपण पाहत आहोत ग्रांट रोड प्रीमियर लीग 2025. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल. दोन्ही टीम आपल्या एक एक रिप्रेझेंटेटिव्ह होतात. आघाडीची जोडी बॅटर्स नेम आणि बॉलरचं नाव. चला त्वरित येऊ द्यात अन्यथा नामकरण आम्ही करू. लोअर फुलटॉस बॉल. स्लॉक स्वीप. व्हेरी फर्स्ट बॉल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिला बॉल आणि त्यावरती येतोय हा उत्तुंग षटकार. वक्कार शेखच्या बॅटमधून निघणारा हा षटकार. व्हेरी फर्स्ट बॉल इथे षटकारत असताना पाहायला मिळतो आहे. कमी गतीचा बॉल जो मात्र शरीर भेदक मारा पाहायला मिळतो आहे. खेळपट्टीवरून एक सिंगल अर्जित होत असताना पाहायला मिळते आहे. मिलिंद गोलंदाजी मार्क वरती आहे. वक्कार शेख स्ट्राईक इन वरती. नॉन स्ट्राईक इन वरती भूषण पालवे. फिल्डिंग करणारी टीम आपल्याला 2 धावांची पेनल्टी लागेल. शेवटचा एक बॉल जर का डिलिव्हर झाला आणि आपला एक्स्ट्रा प्लेअर आला नाही तर आपल्याला 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल. हा बॉल जो मात्र थीडी यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. फील्डिंग करने वाली टीम आपको 2 रन की पेनल्टी दी गई है. आपकी जानकारी के लिए आपका 12th मैन यहां पे नहीं था. इस बदौलत आपको 2 रन की पेनल्टी दी जाएगी. दो रन ऐड हो जाएंगे. मिलिंदला आपण पाहतोय षटक हातात असताना. यावेळेचा बॉल ऑन साइडला. पॅरलल फ्लॅट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतात त्या 6. हा येतोय षटकार. षटकार आला. 13 धावा धावफलकावर. यावेळेचा बॉल कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. झेल तर जरूर ड्रॉप झाला परंतु जिथे धावा प्राप्त होत असताना पाहायला मिळतात त्या 2. मागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वप्नील राहिला होता. मॅन ऑफ द मॅच मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वप्नील. आपण त्याला पुरस्कार वितरित करणार आहोत. 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 रन्स ऑन दी बोर्ड. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 16 धावा धावफलकावरती आहेत. अविनाश राठोड नेक्स्ट सेकंड ओव्हर मध्ये अविनाश राठोडला इन्व्हाइट करण्यात आलं. धावफलकावरती धावा त्या 16. पहिल्या षटकाचा खेळ संपला. आणखीन एक महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळते. डू ऑर डाय. इथे जिंकणाऱ्या संघाला पुढे संधी मिळेल. हरणाऱ्या संघाचं अस्तित्व संपेल या स्पर्धेच्या माध्यमातून. डू ऑर डाय. करो अथवा मरोची स्थिती. 16 धावा धावफलकावर. पुढचा बॉल. फ्लाइट दिली. कमी गतीचा बॉल इथे हात आला होता. फलंदाजाकडे एवढी मोठी संधी होती ना की सायंकाळचा चहा नाश्ता करून
त्याने जिथे हवं तिथेच तो खेळू शकला असा. राहुल सकपाळच्या ज्या डोक्यावरती हात जसं काय आलं ना, सारं काय सांगून गेला की फटका कुठेही एक्झिक्यूट करू शकत होतात तुम्ही. ते झालं नाही. बॅटरच्या माध्यमातून सिंगल आली आहे. 17 धावा धावफलकावर. भूषणने एक सिंगल घेतली. वकार शेखला आपण स्ट्रायकर एंडवरती पाहत आहोत. वकार शेख स्ट्रायकर एंडवरती आहे. 2 बॉल 7 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. 350चा हेल्दी स्ट्राईक रेट आहे त्याचा. फ्लाईट दिली, वळवलाय चेंडू. गरकनगिरी घेत आहे. फलंदाजाची फिरकी घेतली आहे. डॉट बॉल. काय हातभर वळण घेणारे चेंडू इथे पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल. अविनाश राठोड इथे लोअर फुलटोज आहे. फटका फासला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल टिपला मिलिंदने. फलंदाज क्रमांक पहिला वकार शेख बाद. थँक्यू. 17 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद. राहुल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतं. ऑफ ब्रेक गोलंदाजी होतीये. मला काही वर्ष मागे जाऊन ती कमिटमेंट आठवली. वीरेंद्र सहवाग म्हणाला होता की ऑफ ब्रेक गेंदबाज होताही नाहीये. मैदानाच्या आतमध्ये अविनाश राठोड ऑफ ब्रेक गोलंदाजी करतोय. त्याने विकेट मिळवल्यात. 17-2. पुढचा बॉल. राहुल पुढे सासावला. थेट यष्टीरक्षकाचा वेध. यष्टीचितरित्या राहुल सकपाळ देखील बाद. 17 धावसंख्येवरती दुसरा फलंदाज बाद. अविनाश राठोडने टाकलेला बॉल विवेक राठोडने पकडला आणि स्टंप केलं होतं फलंदाजाला. यावेळेचा बॉल हुक केलाय. धावाना बुक केलाय. लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने क्षेत्ररक्षक धावतोय. भाग मिल्का भाग. चेंडूला त्याने अडवण्यामध्ये यशस्वी राहिला. फेकी करण्यात येते. तद्वर मात्र धावा पळून पूर्ण करण्यात आल्या. एकंदरीत त्या 3. संघाची धावसंख्या 20 धावा. 20 रन्स ऑन दी बोर्ड. यस अंपायर. 1 शॉट. दुष्काळात 13वा महिना. धावा मिळतील तर 2. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19ला 2. अविनाश राठोडने केवळ 3 रन खर्च किए. या षटकामध्ये केवळ 3 धावा अविनाश राठोडने दिल्यात. या शहानिशा होईल. बाउंड्री लाईनची चेक करण्यात येईल का? बाउंड्री लाईन देखील आपण चेक करूयात, कारण कोणत्याही संघावरती अध्याय नको. ब्रेक गोलंदाजाची गोलंदाजी आपण पाहतो. खऱ्या अर्थानं अविनाश राठोड गोलंदाजी करतोय. त्याची गोलंदाजी आपण पाहत आहोत. तीच जिथे आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं अजंता मेंडिस नावाचा एक गोलंदाज आला होता. ऑफ ब्रेक गोलंदाज. त्याचं संपूर्ण क्रिकेट कारकीर्द जी संपवली होती. हा चौकार आहे वीरेंद्र सहवागने. आणि वीरेंद्र सहवाग म्हणाला होता तदनंतर त्याची ज्या वेळेला चर्चा करण्यात आली, तो म्हणाला ऑफ ब्रेक गेंदबाज होताही नाहीये. थँक्यू. चौकारानंतर धावफलकावरती येत्या 21-2 फलंदाज बाद. 21. पुन्हा एकदा ब्रेक. हा बॉल उजव्या बाहेरचा. फ्लाईट दिली, वळवली, उसळी घेणारा बॉल. बॅटची थिके जाऊ साइड एज. एक सिंगल मिळेल. 22 धावा धावफलकावरती आहे. 22 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी सेकंड ओवर. 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर है 22. 2 विकेट के नुकसान पर 22ला 2. 2 षटक संपले. 2-2-2. डबल नेल्सन स्कोर कार्ड वरती आपण पाहत आहोत. चैतन्य राठोड गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. अविनाश राठोडने षटक हाताळलं. चैतन्य राठोड गोलंदाजी मार्क वरती आलाय. एकंदरीत 3 भाव या संघामध्ये खेळत आहेत. विवेक राठोड, चैतन्य राठोड, अविनाश राठोड.
धावफलकावरती 22-2. चैतन्य आता कशी गोलंदाजी करतोय हे पाहावं लागेल, कारण अविनाश राठोडने चांगली गोलंदाजी केली, त्याने धावा कमी खर्च केला होता. एकंदरीत त्याच्या षटकामध्ये 4 धावा आलेल्या पाहायला मिळाल्या. विकेट त्याने 2 प्राप्त केलेल्या होत्या. पुढचा बॉल वेगाने जास्त फ्लिक टॉप द रिस्ट, चेंडू सीमारेषेच्या दिशेने, प्रयत्न चांगले आहेत. बाउंड्री लाईन वरती गिरीश राठोडला आपण पाहतोय. गिरीश सोलंकी त्या ठिकाणी पाहायला मिळाला. गिरीश सोलंकीने चांगलं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईन वरती केलं. संघाची धावसंख्या 24 धावा धावफलकावरती आहेत. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 24-2. 24-2 फलंदाज बाद झाले. तिसरे षटक प्रगतीपथावरती आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुण्याच सज्ज होत असताना आपण चैतन्य राठोडला पाहतोय. बॅकफुटला आल्या, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, रायझिंग डिलिव्हरी होती, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न इथे करण्यात येत होता. ही धाव इथून कंप्लीट होती. सिंगल आली एकेरीच्या मदतीने. संघाची धावसंख्या बाईच्या स्वरूपात, लेग बाईच्या स्वरूपामधून धाव येत असताना 25 धावा धावफलकावरती आहेत. 25 ऑन दी बोर्ड. 25-2. 25 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल लोड फुल टोज आहे, डाऊन द ग्राउंड इथे केला. वाईड इज लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल निश्चित मिळेल, डबलचा प्रयत्न करण्यात आलेला नाहीये. धाबा इथूनही येत आहेत. धाबा ही येत असताना पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा सिंगल येते धावफलकावरती आहेत त्या 26. 6 बॉल 11 धावा भूषणच्या बॅटमधून आलेल्या धावसंख्या पाहायला मिळते. 4 बॉल 7 वरती सचिन नॉट आउट बॅटिंग करतोय. सचिन स्ट्राईक एंड वरती आहे सध्याच्या घडीला. या नावामध्ये खूप काय, परंतु या नावासारखी कामगिरी इथे करून दाखवायला लागेल. यावेळेला देखील ऑन साइडला डीप मिड विकेटला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. सिंगल एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते आहे. (27-2). 27 ऑन दी बोर्ड आहेत. 27-2. कमी गतीचा बॉल लपेटण्याचा प्रयत्न करण्यात येतो. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. केवळ एक सिंगल. फ्लड लाईट्स मध्ये कॅपचा जास्तीचा वापर होत नाही. क्षेत्ररक्षक पहा, ज्या ज्या वेळेला चेंडूवरती येतो प्रथमतः आपली कॅप रिमूव्ह करतो आणि तदनंतर चेंडूला गॅदर, फेकी या साऱ्या गोष्टी तो करतोय. यावेळेचा बॉल उडवला लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. एक सहज साधा सोपा झेल अविनाश राठोडने टिपला. फलंदाज बाद. स्कोर कार्ड वरती धाबा सध्याच्या घडीला आपण पाहतोय त्या 28-3 आहे. नवीन बॅटर आकाश चव्हाण. 28 धावा धावफलकावरती आहेत. 28-3. पाण्याची मागणी होते. 12th मॅन पहा. 12वा खेळाडू ही फार महत्वाचा राहतो. गोलंदाजी मार्क वरती माहीर दाखल होत. 12वा खेळाडू म्हणून ही चर्चेचा विषय नेहमीच राहिलाय. कारण विराट कोहलीलाही आपण पाहिलं पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाताना, सचिन तेंडुलकरला पाहिलं पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाताना, परंतु ऋषभ पंतला आपण त्यालाही पाहिलं. ईशान किशनला मी पाहिलं होतं की तो पाणी घेऊन गेला मैदानाच्या आतमध्ये, खेळाडूला पाणी पाजलंच नाही, स्वतः पाणी पियाला आणि बाहेर आला. असे काही कॅरेक्टर असतात. या खेळाडूने तसं केलेलं नाही आहे. आज याची चर्चा होईल. कारण फरदीन काझी आहे ना, मुंबईतून भारतवर्षामध्ये आणि भारताच्या बाहेर गाजतंय ना, ते 12वा खेळाडू म्हणून देखील तो होता. 28-3. यावेळेला फटका फसतोय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नाही आहे. वॅकन्सी दिया. रन्स मिळतील. एक सिंगल रन्स येते. 29 बनल्या. 4थं षटक गोलंदाजी मार्कवरती
माहीर दाखल झालेला पाहायला मिळतोय. माहीरच्या पहिल्या बॉलवरती सिंगल आलेली पाहायला मिळाली आहे. आकाश चव्हाण खोलातला बॉल समोर मारलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तिथे तैनात करण्यात येतोय. सिंगल मिळते. डबलचा प्रयत्न करण्यात आलाय. जोखीम घेतली आहे. रिक्स घेतली की तोटा होतो, परंतु जो रिक्स घेतो तोच मोठा होतो. रिक्स घेतली, तोटा झाला. फुलंदाज आकाश चव्हाण बॅक टू द पॅव्हेलियन. सौदागर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सौदागर 30ला 4. डू ऑर डाय स्वरूपाची मॅच आहे आणि या मॅच मध्ये केवळ 30 बनलाय 4 षटकांच्या सामन्यामध्ये. लोड फुलटोज होता. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. सौदागर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झालाय. सिंगल आली आहे त्याच्या बॅटमधून. पाना मोठे स्ट्रोक आलेले नाही आहेत. एकंदरीत पाहिला तर अद्याप या इनिंग मध्ये चौकार षटकार तसे पाहायला मिळाले नाही. यावेळेचा बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक होता. अशा कॅचेस पकडल्या जात नाहीत तर त्या चिटकतात. हा कॅच इथे ड्रॉप झाला. मिलिंद होते त्या ठिकाणी. मिलिंद यांच्याकडे पाहता क्षणी त्यांनी चेंडू अडवला. ही 72 ही बाबत महत्वाची राहील कारण त्यांनी चेंडू इथे अडवला. 31 बनला. 4 फलंदाज बाद. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल इथूनही येते. एकेरीच्या मदतीने संघातील धावसंख्या सध्या घडीला 34 षटक प्रगतीपथावरती असताना 33 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू येणे शेष. लोड फुलटोज शेवटचा बॉल आणि त्याला शेवट गोड केलाय. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. बनल्यात त्या 37. 38 धावसंख्येचं टार्गेट इथे सेट झालंय. 38 रनचं टार्गेट या मॅच मध्ये पाहायला मिळत आहे.
त्यांच्यात म्हणजेच ड्रॅगन हा संघ आहे. ड्रॅगन हा संघ नाईट संघाच्या विरोधात खेळला होता आणि त्या सामन्यात ते पराभूत झाले होते. त्या ठिकाणी डावसंख्येचा पाठलाग झाला नाही. चला सामना सुरू करा. 38 धावांचं लक्ष आहे. 2 सलामीचे फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करतायत. बॅटिंग टीम का नाम पता चल गया. नाम डालना. फलंदाज आहे चैतन्य आणि अविनाश. बॉलिंग टीम शेवटचा पुकार आहे तुमच्यासाठी. तुमचा जर खेळाडू पहिला चेंडू टाकण्याच्या आधी आला नाही ताबडतोब पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल. अजूनही खेळाडू आलेला नाहीये. सकाळपासून आपण एक सूचना सातत्याने करतोय. कॉमेंट्री कमी झाली आहे, सूचना जास्त झाल्या आहेत. बॉलिंग टीम गोलंदाज सज्ज होते शिवराम षटक क्रमांक पहिला घेऊन. शिवराम ना बॉलर बॉलर शिवराम आहे ना. हा बोलला बघितलं बोलला ना शिवराम आहे. हा म्हणतोय तो बघ ना शिवराम नाम क्या बॉलर रे. गोलंदाज आहे किरण. चला मॅच सुरू करूया. सामना सुरू करा लवकरात लवकर. चला गोलंदाज सज्ज झालाय. शूज कंपल्सरी आहेत. विदाउट शूज खेळताय तुम्ही. ही सूचना तुम्हाला पंचांना कमिटीला देणं गरजेचं आहे. चला मॅच सुरू करा. मॅच सुरू करा. परमिशन भेटली. मॅच सुरू करा. सामना सुरू करा. चला षटक क्रमांक पहिला किरण. स्ट्राईक एंडला चैतन्य. त्याच्यासोबत अविनाश आलाय. 38 धावसंख्येचा पाठलाग करायचा लायन्स टीमला. चला सामना सुरू करा. पहिलाच बॉल वाईट टाकलाय गोलंदाजाने. धावसंख्या धाव फलकावर 1. 38चं लक्ष. पुढचा चेंडू किरण. हो बॅकफुटला गेला. तिथे क्षेत्ररक्षक उभा आहे. कव्हर मध्ये खेळायचा प्रयत्न. एलिव्हेशन मिळालं नाहीये. बरोबर शॉर्ट कव्हरच्या खेळाडूच्या हातामध्ये चेंडू आणि पहिलाच धक्का मैदानावर लागला लायन्स टीमला. तर पहिलाच धक्का लागलाय आणि फलंदाज तंबूत परतलाय. नवीन फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करतोय. प्रफुल्ल आलाय बॅटिंगसाठी. 1 डाऊन बॅट्समन. 1 लॉस ऑफ 1. विकेट फॉर किरण. आणि कव्हरमध्ये अप्रतिम आपण झेल बघितला शॉर्ट कव्हरला. पुढचा चेंडू समोर प्रफुल्ल. किरण तयार. विकेट काढल्यानंतर कॉन्फिडन्स वाढलाय त्याचा. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. सामना लगेच सुरू करा. ओ हा चेंडू बीमर आहे. हा चेंडू बीमर आहे आणि नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट. ओव्हर द वेस्ट नाही, ओव्हर द प्लेअर हेड असं मी म्हणेन. हा असा चेंडू होता. धावसंख्या धाव फलकावर 2. उजव्या हाताने पुन्हा किरण. फ्री हिट बॉल घेऊन समोर आहे तो प्रफुल्ल. फुल टॉस चेंडू ऑन सेल एक्झिक्यूट केले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे. बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव प्रफुल्ल कंप्लीट करू शकला या चेंडूवर. फ्री हिट बॉलवर एकच धाव आली आहे. धावसंख्या 3. 24 चेंडूत 38चं लक्ष घेऊन ग्राउंडच्या मध्ये प्रवेश केला आहे तो लायन्स टीमने. स्ट्राईक केला स्वतः कॅप्टन होता अविनाश राठोड. नेक्स्ट बॉल किरणचा. आतापर्यंत त्याने 1 विकेट काढली आहे. बॉटम हँडचा वापर केला. फक्त स्टिअर केलं पॉइंट मध्ये चेंडूला.
एका धावेने अविनाशने खातं उघडलंय, कारण गोलंदाजी चांगली आहे किरणची. एक विकेट त्यांनी काढली, त्यामुळे कुठल्या प्रकारचा दबाव इथे अविनाश घेत नाहीये. स्ट्राईक रोटेट करतोय, खातं उघडतोय, धावसंख्येत भर होते. धावसंख्या 4 धावा धावफलकावर. 21 चेंडूने अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी लायन्स टीमला. नेक्स्ट बॉल फ्रॉम किरण. ओ क्या बात है, एक्सलेंट डिलिव्हरी. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता प्रफुल्लने, पण जणू काही मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय म्हणजेच ड्रॅगन टीमची ही आशेचा किरण आहे, म्हणजेच गोलंदाज किरण. पहिल्या षटकामध्ये विकेट काढली आहे. बॉटम हँडचा वापर खूप चांगला करतोय, म्हणजेच काय अचूक टप्प्यावर मारा करतोय. बॅट्समनला रीड करून चेंडू रिलीज करतोय तो किरण. फुल टॉस टाकलाय, मिड ऑनला क्षेत्ररक्षकचा खेळाडू त्याच्या डोक्यावर ना एक्झिक्यूट केला चेंडू. चेस सुरू आहे. चेंडू कव्हर करेपर्यंत वेळ भरपूर घेतलाय आणि चेंडू डीप मध्ये निघून गेलाय. बॅकअप त्या ठिकाणी येईल तोपर्यंत 3 धावा धावून इथे पूर्ण होत आहेत. डीप लॉंग ऑनला चेंडू निघून गेला होता आणि लास्ट मोमेंटला अप्रतिम फिल्डिंग. एक्झॅक्टली बाउंड्रीच्या आतमध्ये चेंडू आतमध्ये ढकललेला आहे. गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. दर्जेदार फिल्डिंग बघायला मिळाली आणि चांगलं ऍक्शन रिप्ले किंवा चांगलं लाईव्ह टेलिकास्ट प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळते. बरोबर अचूक क्षण त्यांनी टिपलाय कॅमेरामध्ये. इनसाइडवर खेळायचा प्रयत्न होता. ऑप्शनचा बाहेर चेंडू ड्राईव्ह करायचा होता कव्हर्स मध्ये, पण टायमिंग करू शकला नाहीये. निर्धाव चेंडू, धावसंख्या 7. षटक क्रमांक पहिला अजून इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये. षटक समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होते. 7 धावा धावफलकावर. 38चं लक्ष आहे. अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 31 धावांची अजूनही गरज आहे. थोडंसं कॅज्युअली आपण बघितलं इथे बॅटिंग केली मैदानावर. अविनाश असू दे, प्रफुल्ल असू दे, अजूनही एकही मोठा फटका आलेला नाहीये ग्राउंडवर. चला लगेच डिस्कशन कंप्लीट करून ड्रॅगन टीम आपला गोलंदाज घेऊन यायचा. आपण जास्त वेळ घेऊ नका. आपण 18 चेंडू 31 धावा. रिक्वायर 10.33. 10.33च्या गतीने मात्र तुम्हाला 31 धावा करायच्या आहेत मैदानावर सामना जिंकण्यासाठी. ग्रँड रोड प्रीमियर लीग 2025 महाराष्ट्राचा लाडका भाऊ चषक 2025 क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतात. एक दिवसीय क्रिकेट टुर्नामेंट 13 सामन्यांचा शेड्यूल. त्यापैकी आपण बघतो की 9वा सामना ग्राउंडवर सुरू आहे. यानंतर अजूनही 4 सामने बाकी आहेत. बॉलर्स नेम गोलंदाज सौदागर. सौदागर टायगर की सौदागर काय टायगर म्हणतो. सौदागर. चला मॅच सुरू करा. बॉलिंग मार्कवर सौदागर. कोण म्हणतो टायगर. नाव आहे सौदागर. ऑप्शनच्या बाहेर लेग ब्रेक होता. हॅमर्ड केलाय. चांगलं टायमिंग केलंय. 2 खणीच्या मधून चेंडू फरार. सी बारशे बाहेर. खणखणीत चौकार. मिडॉनला क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंगॉनचा खेळ ऍक्शन मध्ये येतोय. चेंडू कव्हर करून फेक करेल तोपर्यंत थोडासा वेळ घेतोय आणि तोपर्यंत कंप्लीट करतोय फलंदाज ती म्हणजेच प्रफुल्ल. 1 धाव. धावसंख्या 12. 12 धावा धावफलकावर. 38चं लक्ष. अजूनही 26 धावा आणि चेंडू शिल्लक आहेत ते 16. 16 चेंडू 26 धाव्यांची गरज आहे. ग्रँड रोड प्रीमियर लीग 1 डे क्रिकेट टूर्नामेंट, 1 डे फिनिश क्रिकेट टूर्नामेंट, डे अँड नाईट फॉर्मॅट. 13 सामने, लीग मध्ये 10 सामने, त्यानंतर 2 सेमी 1 फायनल असं शेड्यूल मैदानावर तुम्हाला बघायला मिळते या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत 3 संघ उपांत्य फेरीमध्ये क्वालिफाय झालेले आहेत. समोर उचललाय तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे. लॉंग ऑनला चेंडू कव्हर करेपर्यंत भरपूर वेळ आहे प्रफुल्लकडे नॉन स्ट्राईकला जाण्यासाठी आणि 2 धावा होत आहेत कंप्लीट. गुड रनिंग.
कारण प्रगल्भ असं आहे मैदान, लांब लचक असं आहे मैदान, मोठं मैदान, अशा मुमेंटला 2 धावा इझिली कंप्लीट होत आहेत फलंदाजांकडून. धावसंख्या 14. ऑप्शनच्या खूप बाहेर आहे, खूप जास्त लेग ब्रेक होतोय, भरपूर बाहेर निघतोय, फुटभर जवळचा चेंडू वळतोय आणि पंच सांगतायत धवल टेलर इट्स अ वाईड. धावसंख्या 15. ओ हॅमर्ड करायचं होतं, समोर घ्यायचा प्रयत्न त्या ठिकाणी, संधी रनआउटची, फलंदाज बाद. नॉ स्ट्रायकिंग एंडला फलंदाज बाद होत आहे. सेकंड विकेट डाऊन. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे जय आपलं या स्पर्धेमध्ये. खास करून आपल्या मित्रांचा खेळ पाहण्यासाठी जय आलाय ही स्पर्धेमध्ये या ग्राउंडवर. कुंभारवाडा प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये मालिकावीरचा पुरस्कार त्याने पटकावला आणि अप्रतिम खेळ बघायला मिळाला जो जयचा. 15 लॉस ऑफ 2, 14 बॉल टू गो अँड 23 रन्स टू विन. 14 गेंदे 23 रनों की आवश्यकता. गोलंदाज सौदागर समोर लॉंग ऑफला मारलाय, खेचून मारलाय, ताणून मारलाय, लांब लचक मारलाय, फटक्यात होतं वजन, धावामधील अर्धा डझन, षटकार. कडक आणि बेधडक अप्रतिम फटका कॅप्टनच्या बॅटमधून. कॅप्टन शॉट. हो ऑप्शनच्या थोडंसं बाहेर स्लाइस केलंय, डी पॉइंटला, खेळाडू नाहीये त्या ठिकाणी आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. धावसंख्या 25, 25. 12 बॉल टू गो अँड 13 रन्स टू विन. 12 चेंडू आणि 13 धावांची गरज है. 12 गेंदों में चाहिए 13 रन मैच को जीतने के लिए. 12 गेंदों में 13 रन. नाईट संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. पुढच्या फेरीत नाही, स्ट्रायकर संघाने 2 सामने जिंकले आहेत. पुढच्या फेरीत त्यांनी प्रवेश केलेला आहे. नाईट संघ आता वाट बघतोय या मॅच मधला कुठला संघ त्यांच्या समोर येऊन मात्र फाईट करेल, 2 हात करेल. व्यासपीठावर भरपूर सारे अतिथीगणांचं, मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज खूप मोठ्या प्रमाणात मित्रपरिवार इथे मात्र येतोय, त्यांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गोलंदाज आहे राहुल विचारे. 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज आहे राहुल सकपाळ. ओहो अप्रतिम डिलिव्हरी. पंचांकडे स्ट्रॉंगली अपील केले. पंच हे सांगते की चेंडू एसटी सोडून जातोय. इट्स अ लेग बाईस. नाही, यस लेग बाईस. पंचाने सिग्नल केला लेग बाईसचा. स्कोर मोज ऑन 26. 11 बॉल अँड 12 रन्स टू विन. स्ट्रायकिंगला कॅप्टन अविनाश राठोड. 11 चेंडू 12 धावांची गरज आहे. फुल टॉस आहे, हलक्या त्याने प्लेस केलाय. ऑन साइडला तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे. यापुढे सर्व सामने 3 षटकांची होणार आहे, याची मात्र नोंद घ्यायची आहे. यापुढे होणारे सर्व सामने हे 3 षटकांची होतील, याची मात्र नोंद प्रत्येक संघाने घ्यायची आहे. अविनाशने कंप्लीट केली ती 1 धाव. धावसंख्या 27.
10 चेंडूत करायचे त्या 11 धावा. ऑनस्टला प्लेस करत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, पण चांगला प्रयत्न, गुड कॅच, मॅग्निफिसंट कॅच, वेगवान फटक्याला काय उत्तर दिलंय आणि इथे मात्र अप्रतिम झेल टिपलाय, फलंदाज बाद. झेल टिपलाय डीप मध्ये सचिनने. एक्सलेंट कॅच बाय सचिन. न्यू बॅट्समन विवेक राठोड, अविनाश राठोड, विवेक राठोड दोन्ही सक्के बंधू आहेत, सक्के भाऊ आहेत ग्राउंडवर. आता चेंडू शिल्लक आहे मैदानावर 9 आणि करायचे ते 11. 9 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज आहे. विकेट काढली ती राहुल सकपाळने. थांबून खेळायचा प्रयत्न होता, वेगवान चेंडू होता, संधी देत नाही जीवात मोठे फटके मारण्याची. चेंडू डायव्हर्ट झालाय गोलंदाजाच्या हाताला लागून, तोपर्यंत कंप्लीट गेली ती 1 धाव आणि पंचांनी सांगितलं इट्स अ लेग बाईज. संघाच्या खात्यामध्ये धाव इथे ऍड केली जाईल धावफलकावर लेग बाईच्या स्वरूपामध्ये. आणि धावसंख्या 28, 28. 8 बॉल टू गो अँड 10 टू विन. पुढील चेंडू, गोलंदाज सज्ज होतोय राहुल सकपाळ. ऑनसाइड पुलचा फटका, फलंदाज विवेकच्या बॅटमधून आणि तोपर्यंत विवेक नाही त्या ठिकाणी अविनाशच्या बॅटमधून हा फटका बघायला मिळतोय. एकच धाव मिळते या चेंडूवर. गोसिया शेख इनका यहाँ पे आगमन हो चुका है. गोसिया आपका स्वागत है इस क्रिकेट टूर्नामेंट में, जो एजाज शेख की बेटी है. आपका तहे दिल से स्वागत. 2 धावांचा प्रयत्न इथे होणार का बघूया. त्या ठिकाणी अविनाशने कॉल दिला, पण इथे मात्र चेंडूची फिक्स ट्रॅकिंग झाली, त्यामुळे मागे यावं लागतंय, मागे फिरावं लागतंय त्या अविनाशला. धावसंख्या 30 धावा धावफलकावर. एकूण षटक संपलीत ती, एकूण मैदानावरती 3, धावसंख्येत 30, करंट रन रेट 10चा. आता 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 8 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. काय विशेष अतिथी आपल्यासोबत उपस्थित झालेत. आदरणीय तुषारजी पोखरकर साहेब, गणेशजी चव्हाण साहेब, अगदी त्याच वेळेला जावेद भाई यांचं देखील आगमन झालंय. आणि अगदी त्याच वेळेला आमचे जवळचे मित्र तथा CHA मध्ये ज्यांनी अनेक वर्ष सातत्याने आपला संघ बांधला, माझे जवळचे मित्र आणि एक प्रसिद्ध मराठी उद्योजक आदरणीय रामजी बोडके साहेब यांचं देखील आगमन झालं. त्यांचंही आपण हार्दिक असं स्वागत करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. सहा चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. चला मॅच लगेच सुरू करायची, वेळ घेऊ नका. लीग मध्ये जसं आपण सकाळीच उल्लेख केला होता की लीग मध्ये चेसिंग कंपल्सरी आहे. सहा चेंडूचा खेळ शिल्लक, 8 धावांची अजूनही गरज. 6 बॉल अँड 8 रन्स टू विन. मॅच अजूनही दोन्ही संघाच्या बाजूने बॅलन्स आहे. बघू या षटकामध्ये जर विकेट काढली तर मॅच पुन्हा त्या ड्रॅगन संघाच्या बाजूने झुकू शकते. बॉलर्स नेम ऑफ ड्राइव सचिन आहे. गोलंदाजी मार्कवर 4थं षटक घेऊन आलाय. आता चेंडू शिल्लकात मैदानावरती आपण बघतोय ते 5 आणि करायच्या त्या 7 धावा. चेसिंग कंपल्सरी आहे लीग मॅच मध्ये.
ही सूचना ऑलरेडी आपण दिली होती प्रत्येक संघाला. त्यामुळे 7 धावा अजूनही करायच्या आहेत 5 चेंडूमध्ये. स्ट्राईक एंडला असेल तो या संघाचा संघ नाही, अविनाश राठोड. फुल टॉस आहे, फक्त आपण बघतो त्या ठिकाणी फ्लिक केलाय. चांगली फिल्डिंग बघायला मिळते, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते आणि फेकी होईल त्या ठिकाणी बघायचं. ऑस्ट्रेलिया गेला रनआउटची संधी, फलंदाज बाद. विवेक विकेट सॅक्रिफाईस करतोय आपल्या भावासाठी, कॅप्टनसाठी आणि फलंदाज बाद होतोय तो विवेक राठोड. कारण कॅप्टन विवेकने स्वतःच्या भावावर विश्वास दाखवलाय, विवेक राठोडने, आणि विकेट स्वतःची सॅक्रिफाईस केली आहे. बघायचंय 4 चेंडूचा खेळ शिल्लक करायला आहे आणि 6 धाव्यांची गरज आहे. सचिन एकावधीने गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 2 चेंडू फक्त 2च धावा खर्च केल्या आहेत. 1 रनआउट सुद्धा बघायला मिळालाय. बॅकफुटला गेला, पंच केलं त्या ठिकाणी, शतक डीप मध्ये आहे. चेंडू कव्हर करेल, खराब फिल्डिंग बघायला मिळते. अत्यंत कॅज्युअल अप्रोच ऐन मोक्याच्या क्षणी, क्लोज मोमेंटला या ठिकाणी होते ती चूक. खरा फिल्डिंग, 2 धावा होतात कंप्लीट या चेंडूवर त्या फलंदाज अविनाश राठोड करून. इट्स अ नो बॉल. पंचांनी सिग्नल केला इट्स अ नो बॉल. विकेट किपरचा हात त्या ठिकाणी पुढे होता, हेच पंचांनी सांगितलं आम्हाला. विकेट किपरचा कुठलाही शरीराचा भाग स्टंपच्याच पुढे येता कामा नये. इट्स अ नो बॉल, इट्स अ फ्री हिट नाव. 4 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज. स्टंपच्या पुढे चेंडू हा तुमचा हात येऊ शकत नाही किंवा शरीराचा कुठलाही भाग येऊ शकत नाही. मग त्यामध्ये कॅप सुद्धा कन्सिडर होते, ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा. कॅप सुद्धा शरीराचाच भाग आहे. फ्री हिट बॉल, हवेमध्ये चेंडू, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल पकडल्या, 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. नो बॉल अगेन नो बॉल. सामना संपलाय. नो बॉल असेल तर सामना संपलेला आहे. पंचांनी सिग्नल केला नो बॉलचा आणि सामना इथे हा नो बॉल, धावून काढलेल्या 2 धावा आणि सामना फिनिश. ड्रॅगन टीम चर्चा अजूनही करते पंचांसोबत. चला, सामना संपलेला आहे. सामना इथे जिंकलाय लायन्सने. ड्रॅगन संघ हार्ड लक. आणि आपण लगेच टॉस करूया. लायन्स टीम चला टॉससाठी या. जसं कमिटीने सिग्नल केलं आम्हाला सामना 3 षटकांचा होणार आहे. यानंतरचे सर्व सामने असतील ते 3 षटकांचे. चला टॉससाठी ताबडतोब या, कारण याच्यानंतर आपल्याला 4 सामने कव्हर करायचे आहेत. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतो आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन या आणि विनंती करूयात आदरणीय तुषारजी पोकरकर साहेब, गणेशजी चव्हाण साहेब आणि जावेद भाई यांना विनंती असेल या आपण